आणि ही थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोस्टल रोडची पाहणी केल्यानंतर ते आता वरळी येथील आपला दवाखाना या ठिकाणी त्यांनी भेट दिलेली आहे आणि या दवाखान्याची ते पाहणी करतायत। तिथल्या सगळ्या डॉक्टरांशी आणि कर्मचाऱ्यांशी ते संवाद साधतायत, बातचीत करतायत आणि त्याचबरोबर तिथल्या काही जर समस्या असतील तर त्या जाणून घेण्याचा प्रयत्न करताना आपल्याला सीएम दिसतात। सीएम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या हे वरळी भागामध्ये आहेत। वरळी येथील आपल्या दवाखान्यामध्ये ते आता त्या दवाखान्याची पाहणी करतानाची ही थेट आपण लाईव्ह दृश्य पाहतोय। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता आपला दवाखाना या ठिकाणी ते पाहणी करण्यासाठी आलेले आहेत। खरं तर वरळी हा आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे आणि याच ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्य सरकारचा महत्त्वाचा उपक्रम असलेला आपला दवाखान्याची पाहणी करताना आपल्याला दिसतात। त्यांच्यासोबत काही अधिकारी सुद्धा आहेत आणि आपल्या दवाखान्यामधील काही कर्मचारी आणि तिथल्या सगळ्या डॉक्टरांशी ते संवाद साधताना दिसत आहेत, तिथल्या समस्या जाणून घेत आहेत। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत आहेत। उदय, आपण पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुंबईमधल्या विविध भागांमध्ये जाऊन तिथल्या विकास कामांची पाहणी करताना दिसत आहेत। आता ते सध्या आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात म्हणजे वरळी इथं ते आलेले आहेत आणि आपल्या दवाखान्यामध्ये ते तिथं जाऊन पाहणी करतानाची दृश्य पाहतोय आपण। काय संवाद साधतायत तिथल्या अधिकाऱ्यांशी, तिथल्या कर्मचाऱ्यांशी? उदय, म्हणाले आपण थेट दृश्य पाहतो वरळी येथील इंजिनिअरिंग हब जे मुंबई महापालिकेचं मुख्यालय आहे इंजिनिअरिंग हबचं, त्या ठिकाणी आपला दवाखाना आहे आणि आपल्या दवाखान्याची पाहणी करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथे आलेले आहेत। दवाखान्यामध्ये आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या क्लिनिकमध्ये दवाखान्यामध्ये जे रुग्ण आहेत त्यांची विचारपूस केलेली आहे, त्यांना व्यवस्थित औषधोपचार मिळतात की नाही, त्यांची व्यवस्थित डॉक्टर जे आहेत ते उपलब्ध होतात की नाही या संदर्भात माहिती केली जाते। आपल्या दवाखान्यामध्ये किती एकूण उपचार दिले जातात आणि सर्वाधिक आपल्या दवाखान्यामध्ये किती एकूण उपचार दिले जातात आणि सर्वाधिक जे रुग्ण आहेत ते कुठल्या आजाराचे येतात याची देखील माहिती घेतात। स्वतः महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल त्यांना माहिती देतात की आपल्या दवाखान्याला रुग्णांचा कसा प्रतिसाद भेटतो आहे, दर दिवशी किती रुग्ण येत आहेत आणि त्याचबरोबर सर्वाधिक आजाराचे कुठले रुग्ण असतात आणि त्या संदर्भात जी काही औषधं असतील ती आपल्याकडे पुरेशी उपलब्ध आहे अशी देखील माहिती इथे दिलेली पाहायला मिळते। एकूणच मुंबईमध्ये जेवढ्या मोठ्या संख्येने आपला दवाखाना उपलब्ध आहे त्या सर्वच ठिकाणी अशा प्रकारची औषधे जी आहे ती उपलब्ध केलेली आहे। तात्काळ जी माहिती जी आहे त्या संदर्भात एकूण 222 आपला दवाखाना संपूर्ण मुंबईमध्ये आहेत आणि सर्व 222 आपल्या दवाखान्यामध्ये याच सोयी सुविधा ज्या आहेत मुंबई महापालिकेने उपलब्ध केलेल्या त्या सर्वांची माहिती स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथे घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि एकूण 43 डॉक्टर जे आहेत 43 लाख पेशंट जे आहेत आतापर्यंत आपल्या दवाखान्यामधून त्यांना उपचार जे आहेत ते करण्यात आले आहेत। म्हणजे खूप मोठी संख्या आपण पाहू शकतो। जवळपास मुंबईची लोकसंख्या 1 ते 1.25 कोटी आहे, त्यापैकी जर 43 लाख रुग्ण जर आपल्या दवाखान्यामध्ये जर त्याचा लाभ घेत असेल तर खूप मोठी उपलब्धी जी आहे किंवा सोयी सुद्धा ज्या मुंबईकरांसाठी झालेल्या आपल्याला एकूण पाहायला मिळतात। संपूर्ण मुंबईमध्ये एकूण 222 आपला दवाखाना आहेत, म्हणजे मुंबई महापालिकेच्या प्रत्येक वॉर्डमध्ये आपला दवाखाना असल्याचं आपल्याला एकूण दिसून येतं। आणि या सर्व दवाखान्याची एकूण परिस्थिती काय आहे, वास्तव काय हे जाणून घेण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या दवाखाना इथे आलेले आहेत, वरळीमध्ये आलेले आहेत। वरळी हा आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे आणि त्याच मतदारसंघातील या आपल्या दवाखान्याची पाहणी करण्यासाठी अगदी बरोबर आहे, आपल्या दवाखान्याची पाहणी मुख्यमंत्री करताना आपल्याला दिसतात। उदय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आणि याचा बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत। त्याचबरोबर आमचं फेसबुक, यूट्यूब आणि ट्विटरला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।